नमस्कार. देवेंद्र फडणवीसांच्या सुशासन सरकारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या सरकारमध्ये प्रामुख्याने जुगारी, मटका व अवैध धंद्यांना प्राधान्य देणारे, तसेच अनेक लोकांना, गोरगरिबांना दबाव टाकून त्यांच्या जमिनी लुबाडणारे, लाटणारे व गोरगरिबांच्या पैशांवर मस्ती करणाऱ्या लोकांचा प्रचंड प्रमाणात भरणा आहे. एकापेक्षा एक नग या मंत्रिमंडळामध्ये भरलेले आपण सर्वांनी बघितलेलेच आहे. मग त्या प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे. प्रत्येक जण बरबटलेल्या हातांनी तशाच पद्धतीने पुढे आहे. कुणी कुत्र्याचे शौक पाळायसाठी स्वतःला एक 34व्या का 35व्या मजल्यावर घर बनवतो, कुणीतरी रेशनचा घोटाळा करतो, कुणीतरी उठतो सुटतो आणि विविध विषयांमध्ये घोटाळे करतो. कुणाचा तरी डान्स बारच आहे, त्या बारमध्ये छम्मक छल्लोक चालतं आणि त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती नाचवली जाते, नागवली जाते, काय म्हणायचं ते म्हणून घ्या. पण आता महाराष्ट्राच्या संस्कृती मध्ये एक नवा पायंडा पडलाय. गुन्हा करा आणि शिक्षा मिळायच्या ऐवजी बढती मिळवा किंवा बक्षीस मिळवा. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी दुर्दैवी म्हणावं लागेल असा कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभला, ज्याने जंगली रमी अक्षरशः सभागृहातच ओपन केली आणि पट्ट्या म्हणाला की चुकून माझ्याकडून व्हिडिओ स्किप करायला लागलो होतो. गडी कटाकट पानाला पान जोडत होता. दुरी आली की तिरी टाकायचा, तिरी आली की चौकार टाकायचा आणि असा गडी म्हणतोय की आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने झालं, विरोधकांनी त्याचा प्रोपगंडा केला. हास्यास्पद आहे हे सगळं आहे, परंतु त्याच्या पुढचं हास्यास्पद एवढं आहे विषय की देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी काय केलं, हे कृषी मंत्री कृषीपेक्षा खेळात जास्त रस दाखवतात, यांना खेळाची प्रचंड आवड दिसते, अशा व्यक्तीकडून आपण क्रीडा विभाग जर त्याच्या हातात सोपवला तर अधिक प्रमाणात जंगली रमीला प्राधान्य मिळेल, डाव पत्ते पिसायला प्राधान्य मिळेल आणि चौकात जी कुठेतरी चार टोळक्यानं बसणारी लोक असतील त्यांची मनं आपल्या बाजूने वळवली जातील आणि फडणवीस सरकारच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होईल. या भूमिकेतनं का होईना त्यांनी काय केलं, चक्क माणिकराव कोकाटेंच्या हातात क्रीडा मंत्री पदच दिलं. बरं, क्रीडा मंत्री पद दिलं असं की ऑलिम्पिक, विविध राष्ट्रकुल स्पर्धा या सगळ्यांमध्ये भारताचं एवढं मोठं स्थान असताना, महाराष्ट्राचा एवढा मोठा गौरव असताना, त्यामध्ये आता माणिकराव कोकाटे स्वतः मंत्री सुद्धा उत्तम प्रकारचे खेळाडू आहे असं सांगायला आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या लोकांना वाव मिळाला. बरं का, आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री म्हणून खऱ्या अर्थानं दत्तात्रय भरणे होते, परंतु त्यांच्या कुठंतरी शेतामध्ये रमताना जे फोटो बिटो बघून सरकारला वाटलं त्यांच्याकडे कृषी मंत्री पद द्यावं आणि हे सुटाबुटातले रमी किंग जे आहेत त्यांना कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्राधान्याने टाकावं. या भूमिकेतून ही गोष्ट झालेली दिसते. जर अशा भूमिका होणार असतील, रमी खेळणारी लोक क्रीडा मंत्री पदावर जाऊन परत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळमध्ये विजेते ठरलेली त्या देशमुख नावाच्या युवतीला जर ते सन्मान करत असतील आणि अशा जुगारी मंत्र्याकडून सन्मान होत असेल तर तुमच्या आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहेच. खऱ्या अर्थानं माझा या निमित्तानं प्रश्न असणार आहे की आपण महाराष्ट्रातील जनता म्हणून किती बुक्याचा मार सहन करायचा, किती महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थानं संयम वगैरे या गोष्टी तर माहीतच आहेत, परंतु चीड वगैरे येते का नाही हा देखील या निमित्तानं तयार होणारा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनतेला असे जुगारी मंत्री जर मिळणार असतील तर खऱ्या अर्थानं क्रीडा मंत्री जुगारी मिळणार असतील तर महाराष्ट्रातील खेळाडूंचं काय होणार आहे हे देवच जाणे. आपण पुढच्या काळामध्ये अशाच लोकांच्या प्रश्नावर आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर भाष्य तर करणारच आहोत. तुम्ही आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या निमित्तानं आपण पुढच्या काळात वेगवेगळे अपडेट आपल्या सर्वांसमोर घेऊन येऊ.